नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. आपली कुस्ती युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. सगळ्यांची आवडती स्पर्धा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं. अहिल्यानगरचे लोकप्रिय आमदार दमदार आमदार मान्य श्री संग्राम भैया जगताप यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं. अवघे 2 दिवस बाकी आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या मान्यतेने 67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी सगळ्यांनी या असं निमंत्रण देत आहेत मान्य श्री संग्राम भैया जगताप आमदार साहेब आणि त्यांचा मित्र परिवार. स्वर्गीय मामासाहेब मोळ यांच्या स्मरणार्थ केंद्रीय राज्यमंत्री आणि सगळ्यांचेच आवडते खासदार पैलवान मुरलीधर मोह यांच्यातर्फे दिली जाणारी मानाची चांदीची गदा आमदार संग्राम भैया जगताप यांच्याकडे स्वाधीन केली जाणार आहे. मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता. मुरलीधर मोह यांनी सुद्धा कोथरूडला फार मोठ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातला खेड तालुक्यातला शिवराज राक्षे यांनी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली होती. पुणे जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरला तो पंढरपूर जवळचा सोलापूर जिल्ह्यातला शेरशे गावचा सुपुत्र पैलवान महेंद्र गायकवाड, तुफानी ताकदीचा पैलवान. आणि फार सुंदर अशी स्पर्धा यशस्वी पार पडली होती कोथरूडला. आणि 2024 ला अहिल्यानगर येथे या स्पर्धेचं आयोजन केलेलं. नगरच्या मातेत अनुभव कुस्तीचा थरा. ठिकाण आहे कैलासवासी बलभीमन्ना जगताप क्रीडा नगरी, वाडिया पार्क, अहिल्यानगर. वेळ सकाळी 7 ते 11 पहिलं सत्र आणि दुपारचं सत्र 4 ते 8 वाजेपर्यंत. याची नोंद घ्या सर्व पैलवानांनी आणि कुस्ती शौकीनांनी. 2024 चा महाराष्ट्र केसरी कोण होणार? महाराष्ट्र केसरीची गदा कोणत्या जिल्ह्याला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. संपूर्ण कुस्ती शौकीनांचं लक्ष लागलेलं आहे. आपण कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा 2024 चा महाराष्ट्र केसरी कोण होणार? डबल महाराष्ट्र केसरी, ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणार का महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेणार का उपमहाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेणार का नौका चेहरा तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार? नवीन कोण पैलवान तुम्हाला पाहायला मिळणार हे कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही सांगा. अनेक पैलवान लढणार आहेत. अनेक म्हणतो, एक नाही अनेक दिग्गज पैलवान लढणार आहे. कशी चालू आहे आपण पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. खूप चांगली तयारी चाललेली आहे अहिल्यानगर येथे कैलासवासी बलभीमन्ना जगताप क्रीडा नगरी, वाडिया पार्क येथे खूप चांगलं असं मात्याकड्याचं हे नियोजन चाललेलं आहे. मॅट आकड्याचं नियोजन संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत पूर्ण होईल. त्याची सर्व पैलवानांनी नोंद घ्या. आणि सगळ्यांना निमंत्रण देत आहेत लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप. सगळ्यांनी या स्पर्धेचा कुस्तीचा थरार पाहण्यासाठी या. बक्षिसं कशी असणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. जो पैलवान महाराष्ट्र केसरी होईल त्याला महिंद्रा थार गाडी बक्षीस दिली जाणार आहे आणि मानाची चांदीची गदा तर आहेच आणि रोख रक्कम. त्याचबरोबर उपमहाराष्ट्र केसरी जो होईल त्याला महिंद्रा बोलेरो गाडी. त्यानंतर ना खाली वजनी गटात सुद्धा 18 बुलेट बाईक ठेवलेल्या आहेत. त्यानंतर ना 2 नंबरसाठी 20 स्प्लेंडर बाईक ठेवलेल्या आहेत आणि 3 नंबरसाठी गोल्डन रिंग ठेवलेलं आहे. खूप चांगली बक्षिसं ठेवलेली आहेत. सगळ्यांनी या कुस्तीचा थरार पाहण्यासाठी आणि महाराष्ट्र केसरी कोण होणार 2024 चा हे कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा.
धन्यवाद.